मॉर्निंग. तर मंडळी, आज देखील आपण राईडला निघालोत आणि ही देखील आपली नवीन सिरीज असणार आहे. तर अशा प्रकारे हा पसारा आहे. रायडिंग पॅन्ट, रायडिंग जॅकेट, टॉप बॉक्स, टँक बॅग, हेल्मेट, शूज, ग्लोव्ज आणि वाट बघतोय फक्त पार्टनर येण्याची. तर पार्टनर आल्यावर त्याचे देखील कपडे वगैरे टॉप बॉक्समध्ये सेट करून आपल्याला निघायचं आहे. तर भेटूया आपण बाईकवर. तुम्ही रंगकार गणपती बाप्पा मोरया. चला तर अशा प्रकारे आपण राईडला सुरुवात करूया. तर गाडीवर बसलोत. पार्टनर आपला पुढे गेलाय. कुणाल येऊन थांबलाय तिकडे. सर हो सर. तर कुणाल येऊन थांबलाय तिथे आणि मस्त अशी आपण राईडला सुरुवात देखील केली आहे. तर केदारी सांगतो की त्याची जी स्कूटी आहे ती तो घरी ठेवणार आहे, जेणेकरून हां एक नंबर या मोबाईलचा स्टँड लई भरला होता. चला तर मंडळी, मस्त अशी कुणाल आपला रेडी आहे. तर कुणालचा रायडिंग जॅकेट, न्यू मोबाईल स्टँड आणि आपला इंटोग्राम कनेक्ट वगैरे केलेच सर्व आणि निघालो. तर केदारला सांगितलं आहे की पुढे चल, आम्ही आलो. चला तर मग निघूया. चला चलो पब्लिक मोरया. कोल्हापूरला येऊन थांबलोत आम्ही. एमकेची वाट बघतोय. तर आपल्या समोरला नवी मुंबई महानगरपालिका आणि ते दोघेजण गेलेत फोटो काढायला. तर अशा प्रकारे आपला गाडीचा देखील सेटअप आहे. तर तुम्ही मस्त अशी ही राईड एन्जॉय करा आणि हा लॉग देखील पूर्ण बघा, कशा प्रकारे आपल्या आजची जर्नी होतोय ती. चला तर मंडळी, आपल्या गाडीचं देखील पेट्रोल संपलेला आहे. म्हणजे आहे थोडाफार. एमकेचं तर पूर्ण एमटी आहे. एमके और एमटी इनका दोनों का कुछ कॉम्बिनेशन. फिर पेट्रोल डालते हैं और आगे निकलते हैं. तर मंडळी, ठाण्यामध्ये आम्ही रस्ता बरंच गेला, गोल गोल फिरलो आणि शेवटी पुन्हा त्याच रस्त्याला आलो आणि पुन्हा लीड करतोय. पण तो थोडा कन्फ्यूज आहे मॅपप्रमाणे. क्या करेगा, गूगल आंटे ऐसे है कि वो साला कहाँ से भी बता देते है वो. तर आता हा खारेगाववरून रस्ता आहे. तर बघूया कशा प्रकारे मुंबईमधली ट्रॉफिक. आणि कसं सकाळी आता वाजलेत 7 आणि सगळ्यांची जी कामं जाण्याची, शाळेत जाण्याची जी गडबड आहे, त्यामुळे जास्त आपल्याला ट्रॉफिक बघायला भेटतोय. तर यामुळे या कारणास्तव आपण लवकर निघालो होतो, पण शेवटी आपला कसा आरामशीर सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे आपला टायमिंग कधी आपला मॅच होत नाही. तर मंडळी, सूर्य महाराज बिल्डिंगच्या मधीतून आपल्या येताना दिसतात. मंडळी, आपण राईडच्या अगोदर जो आपण नारळ फोडतो तो फोडला नव्हता. तर तो विक्रांत केदारी आपला नारळ फोडून आपल्या रस्त्याला नमन करून आपण पुढे जाणार आहोत. तर जो नवीन व्यक्ती असतो त्याच्या हस्ते आपण नारळ फोडला जातो. मोरया. चाय नाश्ता करते और जाते. चलो मग चला थांबूया. गाड्या लावायला मग हां घे पुढे लावूया. तिकडे एवढं फुल आणि गर्दी आहे तिथे गावात ना. गाड़ी कहाँ पे लगाने का और कहाँ पे उतरने का. चला तर इंडिया स्नॅक अँड स्वीट्स फरसान इंडियन. तर मंडळी, आपण स्वस्तिक ढाबा याच्या इथे हा स्नॅक सेंटर आहे. तर इथे चाय ब्रेकसाठी थांबलोत आपण आणि चाय ब्रेक वगैरे करणार आणि पुन्हा प्रवासात लागू. तर आता गाडीची पेट्रोल टाकी देखील फुल आहे आणि आपण पण फुल होतो, जेणेकरून लवकर आता पुढे थांबायचं नाही. बघू, पण 100-150 किलोमीटर तरी आता नॉनस्टॉप गाडी चालवणार आहोत. म्हणजे अशा प्रकारे आपला चाय नाश्ता झाला आणि निघालो पुन्हा पुढच्या दिशेने. पुन्हा असाच हा रस्ता आणि काय यार ट्रेनचा जे इंजन असतो, तर आमच्या ट्रेनचा इंजन कुणाल असणार आहे आणि मी मधला डबा आणि लास्टचा डबा एमके असणार आहे.
मस्त असा चाय नाश्ता झाला आणि थांबलो. कसारा घाट लागण्या अगोदर तर मला चष्मा घालायची होती तर मी थांबलो आहे. तर माझ्यासोबत हे पण थांबलेत. तर क्या बोलते हे पब्लिक, चला तर जाऊया आणि आपली राहिलेली राईड कंप्लीट करूया. चला, मस्त असा रस्ता देखील लागला आहे कसारा घाट चढण्या अगोदर. आणि असा जर रस्ता असेल तर राईड करायला खूप मजा येतो आहे. कारण की अशा रस्त्याला गाडी एकदम टॉप टू टॉप चालत असतो आणि समोरचा देखील नजारा अप्रतिम फाडके आहे. तर आज फुल मजा येणार आहे या राईडमध्ये. तर नक्की तुम्ही देखील हा जो राईडचा लॉग आहे तो कम्प्लिटली बघा, जेणेकरून ह्या ज्या उज्जैन ओंकारेश्वर राईडची जी मजा आहे ती तुम्हाला देखील या व्हिडिओच्या माध्यमातून बघता येणार आहे. तर कसारा घाटाला एंट्री आपण केली आणि आज आपल्याला शिर्डीला जाणारी या रस्त्याने पब्लिक बरंच अशी दिसणार आहे. कारण की जेव्हा शिर्डीला आपल्याकडची लोक जात असतात तेव्हा कसारा घाट त्यांना लागतो आणि ते देखील फुल असा एन्जॉय करत शिर्डीपर्यंत चालत पोचत असतात. तसाच शिर्डीच्या साईबाबांचा बुलावा येतो आणि पायी दिंडी चालत लोक जात असतात. तसंच आम्हाला देखील उज्जैनच्या महाकालेश्वराचा बुलावा आला आहे आणि आम्ही देखील राईड करत उज्जैन ओंकारेश्वराशी राईड करत देखील आहोत. तर मंडळी, आपण जात असताना आपल्याला पायी दिंडी जाताना दिसली आणि त्यांची नाश्त्याची वेळ झाली सकाळी. तर आपण चाललो तर उज्जैन महाकालेश्वरला आणि ही लोक चाललेत शिर्डीला. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. तर मंडळी, जीवन आहे तो एकदाच आहे. तर तुमची जशी लाईफ आहे तशी तुमची आवड आहे तशी तुम्ही जगला पाहिजे. त्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. नाहीतर मग जसे वय निघून जातात नंतर मग तुम्ही जर त्या गोष्टीला जर पछतावा जर करत राहिला तर त्या गोष्टीला अजिबात असा अर्थ नाही. तर आपल्या सध्या पुढे एमके आहे आणि त्याच्या पुढे कुणाल आहे. आणि कसारा घाटामधला हा जो नजारा आहे तो अप्रतिम असा नजारा आहे. तर बघूया, अशीच राईड कंटिन्यू करत आपण आज संध्याकाळपर्यंत ओंकारेश्वर येथे पोहोचणार आहोत. तर मंडळी, आम्ही नाशिकच्या बराच पुढे आलो आणि आम्ही सुसू ब्रेकसाठी थांबलो. तर इथे बघा पेरू दिसत, लाल पेरू आहेत, लाल पेरू. तर ते पण आता आपण टेस्ट करू आणि जाणार आहोत. तर कोणाची काय इच्छा आहे बघूया. कोण आले रे तर म्हणाले आम्ही थांबलो पिंपळगाव टोल नाक्याच्या इथे. तर इथे ड्रोन उडवणार होतो आम्ही, पण हा काहीतरी एअरपोर्ट एरिया असल्या कारणाने ड्रोन आम्हाला उडवण्यासाठी परमिशन देत नाही. त्यामुळे ड्रोन न उडवता आम्ही पुढे जाणार आहोत. नेमके वायझर चेंज करतोय. एक नंबर SMK. ड्रोन उडवायचा ब्रेक कॅन्सल केला. समोर आपण बघतो वनी सप्तशृंगी गडाची जी डोंगर रांगा आहे ती दिसतोय. तर आपण देखील या साईडला पहिल्यांदाच आलो, त्यामुळे आपल्याला कन्फर्म अशी माहीत नाही. तर जसं आपली बाईक त्या डोंगर रांगाच्या जवळ जाईल तसं आपल्याला तिथला जो परिसर आणि तिथले काही नावांचे ते फलक असतात ते आपल्याला समजतील आणि तो जो ठिकाण आहे ते देखील आपल्याला समजेल. तर आपला 3 नंबरचा फुल ब्रेक करायला थांबलो. तर जिओ बीपीचा पेट्रोल टाकण्याचा एकच उद्देश आहे की याच्यामध्ये इथेनॉल कमी असते.
त्याच्यामुळे जेव भीती बेस्ट आहे. आता किती आपल्यामध्ये मस्त अशी राईड करत करत आपण 3 नंबरचा फ्यूल ब्रेक केला आहे. जसा आपला गाडीचा पोट भरला आहे तसा आपला देखील पोट भरला पाहिजे. तर आपण देखील कुठेतरी हॉटेल किंवा धाबा वगैरे बघून आपण जेवणार आहोत आणि जी आपली राईड आहे ती कंटिन्यू करणार आहोत. तर खरंच रस्ता देखील मस्त आहे आणि समोरला आलेत आपले बच्चू स्पीड ब्रेकर. तर मध्ये मध्ये फक्त असे बच्चू स्पीड ब्रेकर आहेत. तर मंडळी वाजले 3 आणि आम्ही आता जेवायला थांबलो. तर इथली जी या धाब्यावरची जी बसण्याची जी पद्धत आहे 1 नंबर. जेवायला थांबलो आणि जेवणामध्ये शेवची भाजी आणि दाल तडका आणि चपाती अशा मागवल्या. जेवू आणि पुन्हा आपल्या राईडमध्ये कंटिन्यू करू. झाला आहे मस्त असं जेवलो आपण आणि पब्लिक बघा कशी आपल्या गाड्या वगैरे बघतात. तर अशा प्रकारे मस्त जेवलो वगैरे आणि सर्व बाईक पुन्हा रेडी केल्यात. इथून काहीतरी किती किलोमीटर राहिलं आहे कुणाल? 261 किलोमीटर काहीतरी राहिलं आहे. तर आता 61 किलोमीटरचा पुन्हा पॅच मारू आणि थोडा थांबू आणि मग पुन्हा पुढचा प्रवास सुरू करू. असा पॅच करत आम्ही थांबत आहोत जेणेकरून आपली जर्नी देखील मस्त अशी होत आहे. तर हा ब्लॉग बघा तुम्ही कशा प्रकारे अजून आपण पोचलो नाही, कशा प्रकारे काय बघायला भेटते ते. जेवण वगैरे झालं आपला. 3 वाजता जेवायला थांबलो होतो आणि आम्हाला वाटला 3:30पर्यंत आम्ही इथून निघू. 3:30 ते 4, 4 ते 4:30, 4:30 ते 5 असं आता 2 तास इथे 2 तास तिकड गेला. त्याच्या अशा तऱ्हेने मस्त असं जेवण झालं आणि आमचा भरपूर वेळ तिथे फुकट गेला. आमचा इंस्टाग्राम एकमेकांना कनेक्ट होत नव्हता, म्हणजेच मॅच होत नव्हता आणि इन्स्टा 360 याचा जो आम्हाला सेटअप करायचा होता तो आणि ह्या 2 कारणास्तव आमचा बराच वेळ वाया देखील गेलेला आहे. तिथे तर वायझर वगैरे चेंज केलं आहे आणि आता इनर वगैरे घालतो जेणेकरून थंडी लागणार नाही. अजून मला वाटतं काहीतरी 200 किलोमीटर बाकी आहे. म्हणजे अजून आम्हाला 3 ते 4 तास आरामात जातील. तर रस्ता कशा प्रकारे आहे आणि कशा प्रकारे आपला विजिबिलिटी म्हणजेच उजेड असणार आहे त्याप्रमाणे आपण जाणार आहोत. तर आपल्याला MP बॉर्डर पोचता 6 वाजले आणि 6 वाजले म्हणजेच अंधार पडायला सुरुवात देखील झाली. तर आपला जेवढा आता दिसणार आहे तेवढा आपण शूट करू, नाही तर मग आपण ओंकारेश्वरला डायरेक्ट पोचल्यावर तिथला रूम वगैरे कशा प्रकारे भेटतोय, कशा प्रकारे आपली गाडीची पार्किंग असं ते सर्व आपण बघूनच मग आपला हा जो व्लॉग आहे तो आपण एंड करणार आहोत. आपण ओंकारेश्वरमध्ये पोचलो. ओंकारेश्वर 0 किलोमीटर. फायनली पोचलो तर ओंकारेश्वरला रूम घेतली आणि हा असा पसारा आहे. तर भेटूया आपण उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तर हा व्लॉग आपला इथपर्यंत असणार.